नमस्कार. आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मासाची कहाणी. ऐका ही अधिक मासाची कहाणी. ही आहे खूप जुनी. ही घडविली चंद्रसूर्यांनी. तिला मान दिला देवांनी. मग ही कोणाला सांगितली कोणी, ते आता चित्त देऊन ऐका. तपोवनात ऋषी मुनी बसले होते. तिथे व्यास महर्षी आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रते, नियम अशी खूप पुण्यकर्मे करायची आहेत. व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक करून कालगणनेचा मेळ बसविला आहे. तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. आता त्या 13व्या महिन्याची सांगतो कहाणी. नीट ठेवा ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी. मला सांगितले नारद मुनींनी. सारे जण शांत बसले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षींनी सांगितले. नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते. त्यांनी पाहिले की या मृत्यू लोकातली माणसे आपापल्या पाप पुण्याप्रमाणे नाना प्रकारची सुखे दुःखे भोगीत आहेत. पण सुखी लोकांपेक्षा दुःखी लोक जास्त आहेत. त्या सर्वांची दुःखे कोणत्या उपायांनी नाहीशी होतील याचा विचार करीत नारद मुनी वैकुंठाला गेले. तिथे भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच वेळ जयघोष नारदांनी केला. मग विष्णू भगवानांना नारद मुनी म्हणाले, देवा, तुम्ही सर्वश्रेष्ठ असताना तुम्ही परत कोणाच्या देवाची ध्यानधारणा करता आहात? कोणाचे चिंतन करता आणि कशासाठी करता? भगवान विष्णू म्हणाले, नारदा, आता हा पुरुषोत्तम मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम, त्याचे मी ध्यान चिंतन करतो आहे. त्याच्या कृपेने सर्वांची दुःखे नाहीशी होतील. सर्वांना आरोग्य, सुख, शांती, समाधान प्राप्त होईल. त्या अधिक मासाचे महत्व आहेच तसे. नारद म्हणाले, देवा, त्याच हेतूने मी आलो आहे. मृत्यू लोकातील सर्व माणसांचे कल्याण करणाऱ्या त्या अधिक मासाची कहाणी मला सांगा. मग त्या पुरुषोत्तमाचे महत्व मी सर्वांना सांगेन आणि सर्वांना सुखाचा मार्ग दाखवीन. चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसविण्यास दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावाच लागतो. त्या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून अधिक धरावाच लागतो. या महिन्यातच सूर्य संक्रांत नसते, म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी कार्ये करीत नाहीत. असा तो अधिक मास खूप दुःखी कष्टी झाला आणि तो माझ्याकडे आला. मी त्याला गोलोकात नेले. त्या लोकात एक दिवा ज्योत आहे. तिच्यात रत्न जडित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची निर्मळ तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचे दर्शन त्या मलमासास घडविले. त्यामुळे चमत्कार असा झाला की त्या मलिन अधिक महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचे दिव्य रूप मिळाले. परिसामुळे लोखंडाचे सोने व्हावे तसे झाले. तो मलिन मास कालगणनेचा मलिन मास ठरला. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम गोपाळ कृष्णाने वर दिला की जे लोक या महिन्यात तीर्थस्नान, दीपदान, उपवास, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाच्या कृपेने मुक्ती मिळेल. त्यांच्या या जीवाचे सार्थक होईल. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणी कोणती पुण्यकर्म केली आणि त्यांची फळे कशी मिळाली ते आता सांगतो. ती कहाणी ऐका. व्यासांनी सांगितले. सारे जण शांत बसून आता ऐकू लागले. गुणसुंदरीचे भाग्य. हैय देशाचा राजा दृढधन्वा, त्याची राणी गुणसुंदरी, दोघेही अतिशय आनंदात असायची. अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, राज्यात सर्वत्र सुख शांती. पण जास्त सुख सुद्धा कोणाकोणाला खुपते. राजाला नेहमी शंका यायची, आपल्याला हे इतके वैभव कशामुळे मिळाले? जगात सर्वत्र दुःख भरलेले असताना आपणच तेवढे एवढे
सुखी कसे? आजचे हे सुख उद्याचे दुःख तर होणार नाही ना? याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. राणी समजूत घालायची, हे आपले भाग्य. तरीही राजा सतत विचारात गुंग असायचा. सुख सुख, आपल्या वाट्याला हे इतके वैभव का? कशामुळे? कशासाठी? एके दिवशी राजा शिकारीला गेला. खूप दमला. तलावाच्या एका विशाल वृक्षाखाली बसला. विश्रांतीच्या वेळाही त्याचे विचारचक्र चालू होते. तेवढ्यात एक पोपट आला. फांदीवरून बोलू लागला, महाराज, तुमचे हे वैभव, हे इतके सुख म्हणजे केवळ इंद्रियांचे सुख आहे. आत्म्याचे सुख वेगळे असते. शरीर सुखापेक्षा मनाची शांती श्रेष्ठ असते. ते पारमार्थिक समाधान मिळविण्यासाठी तुम्ही धर्मकृत्ये केली पाहिजेत. सुखोपभोगापेक्षा वासनांचा त्याग करून दान धर्म करा. ती पुण्याई पुढील जन्मी उपभोगाला येईल. पोपटाने सांगितलेले ते तत्वज्ञान राजाने शांतपणे ऐकून घेतले. पोपट उडून गेला. राजा परत राजधानीत आला. अंतपुरात एकांतात त्याने ती हकीकत राणीला सांगितली. राणी म्हणाली, हे आपले भाग्यच. पोपटाने सांगितले तेही खरेच. आपण या खाण्यापिण्याच्या चैनीत सुख मानून राहतो, पण खरे सुख म्हणजे मनाची शांती. हे तत्वज्ञान सांगणारा तो पोपट म्हणजे होता तरी कोण? त्याने आपल्यालाच हे सर्व का सांगितले असेल? राजा राणी पुन्हा याच विचार चक्रात गुंग झाले. एके दिवशी वाल्मिकी मुनी राजवाड्यात आले. राणी गुणसुंदरीने त्यांचे यथायोग्य स्वागत केले. राजा धुरधनवा मात्र नेहमीप्रमाणे विचारतंद्रीत गुंतून पडला होता. राणी म्हणाली, मुनिवर्य, हे असे इतके सुख, एवढे वैभव आम्हाला कशामुळे मिळाले? हे सुख आम्हाला खूपते आहे. त्या पोपट्याने राजाला ते तसे का सांगितले? वाल्मिकी मुनींनी राणीला शांत बसण्यास सांगितले. त्यांनी ध्यानधारणा केली. राजा राणी मुनिवर्यांपुढे बसली व वाल्मिकी मुनींनी सांगितले, तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे हे फळ आहे. ऐका. द्रविड देशात ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही सुदेव आणि गौतमी आनंदात राहत होता. बरेच दिवस झाले, पण पोटी पुत्र संतान झाली नाही म्हणून तुम्ही दुःखी झालात. मग तुम्ही विष्णूंची खडतर आराधना केली. विष्णू प्रसन्न झाले, पण पुत्र संतानापेक्षा इतर काहीही मागा असे म्हणाले. मग गरुडाने मध्यस्थी केली. तो म्हणाला, प्रभू, भक्तांची इच्छा पूर्ण करण्यातच तुमचे महत्व आहे. तुम्ही सुदैव गौतमीला पुत्र संतान दिलेच पाहिजे. मग भगवान म्हणाले, तथास्तु. पुत्र सुख आणि पुत्र शोकही. पुढे गौतमीला पुत्र झाला. त्याचे नाव शुकदेव. तो सुंदर, हुशार, सद्गुणी. शुकदेव 12 वर्षे उत्तम शिकला, पण एके नदीत पोहताना तो बुडून मरण पावला. पुत्राचे पेट मांडीवर घेऊन गौतमी आणि सुदेव नदी काठी शोकमग्न होऊन बसले. कितीतरी दिवस वरून पर्जन्यधारा, ते स्नान, तो उपवास, तो नेमधर्म, तो अधिक मास होता. पुरुषोत्तम मासात ते पुण्यकर्म त्यांना अनायसेच घडले. भगवान मुरलीधर पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांनी शुकदेवाला जिवंत केले आणि पुढील जन्मी सुदेव गौतमीला राजा राणी होण्याचा वर दिला. अशी तुमची पुण्याई. पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ तो पोपट म्हणजे पूर्वजन्मीचा तुमचा पुत्र शुकदेव. त्याच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात स्नान, दान, त्याग वगैरे पुण्यकर्मे करा, म्हणजे तुम्हाला शांती व समाधान लाभेल. अशा प्रकारे कळत न कळत जरी अधिक मासात आपल्या हातून कोणतेही पुण्यकर्म घडले तरी भगवान पुरुषोत्तम त्या व्रतनियम करणाऱ्या भाविकांचे कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावे. हे 60 उत्तराच्या कहाणीचे 5 उत्तरा संपूर्ण फळ. अधिक मासाचं महत्व सांगणाऱ्या अनेक कथा पोथी पुराणात आहेत. त्या सर्वांचं सार एकच की या विशेष महिन्यात प्रत्येकाने काहीतरी विशेष त्यागाचे, आरोग्याचे, मनशांतीचे, दानाचे असे पुण्यकर्म केले पाहिजे. त्यामुळे धर्माचरण वाढून सर्वांचे कल्याण होईल. इंद्रलोकांची अप्सरा स्मितविलासीने तिने एकदा चुकून दुर्वास ऋषींच्या गळ्यात हार टाकला. ते रागावले. त्यांच्या शापामुळे ती अप्सरा पिशाच्च झाली. नंतर कुमारी क्षेत्रातील एका तपस्वीने अधिक मासातील सर्व पुण्य तिला दिले. त्यामुळे तिचा उद्धार झाला. कर्दया नावाच्या एका गृहस्थाने दुसऱ्यांच्या बागेतील फळे चोरून खाल्ली, म्हणून पुढील जन्मी तो वानर झाला.
मृगतीर्थ नावाच्या तळ्याकाठी उडी मारताना तो त्या तळ्यात पडला. अधिक मासात त्याला ते स्नान सहज घडले. त्या पुण्यामुळे त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. अवंतीपूरच्या रूपवती आणि मुग्धा या दोन जावा, पण त्यांच्यात हेवा दावा. एकीने दुसरीला अधिक मासात मलिन प्रमाणे व्रत करण्यास सांगितले. तिने ते मनोभावे केले. तिला मुरलीधर पुरुषोत्तम प्रभू प्रसन्न झाले. पहिलीला पश्चाताप झाला. अशा प्रकारे कळत न कळत जरी अधिक मासात आपल्या हातून पुण्यकर्म घडले तरी भगवान पुरुषोत्तम त्या व्रत नियम करणाऱ्या भाविकाचे कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावे. ही 60 उत्तरांची कहाणी वाचा उत्तरी सफल संपूर्ण.